15 ऑगस्टला गुजरात राज्यातील सुरत येथील स्क्रॅपिंगचा व्यवसाय करणारे पुनीत शर्मा व त्यांचे 2 सहकारी यांना अज्ञातांनी 300 टन भंगार असल्याचं सांगून जामदे गावात बोलावून त्यांना जंगलात घेऊन जात दोरीने बांधून शिवीगाळ करत बेल्ट व लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता। यावेळी सोबतच संबंधितांनी पुनीत शर्मा व साथीदारांकडे असलेले पैसे, सोने हे बळजबरीने हिसकावून पळ काढला होता। या प्रकाराबाबत निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला गेल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवत अवघ्या 2 तासातच या प्रकरणाचा छडा लावलाय। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर साहेबराव भामरे, निजामपूर पोलीस स्टेशन। काल दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परराज्यातील 3 इसमांना स्वस्तामध्ये स्क्रॅप देतो असे आमिष दाखवून जामदे तालुका साक्री या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांना बेल्ट, लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्यांना बांधून ठेवून त्यांच्याजवळील सोने व किमती मुद्देमाल दरोडा टाकून काही दरोडेखोरांनी चोरून नेला होता। या जबरी चोरी व दरोड्या प्रसंगाने तात्काळ आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून 2 आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। ही सर्व कामगिरी निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक पाटील व आमच्या पथकाने केलेली आहे। सर्व नागरिकांना या ठिकाणी मला आवाहन करावेसे वाटते की कोणीही अशा प्रकारे स्वस्तात स्क्रॅप, स्वस्तात कॉपर किंवा स्वस्तात सोने अशा कोणत्याही आमिषाला बळी पडून जामदे किंवा परिसरात या ठिकाणी येऊ नये। या ठिकाणी अशा प्रकारे दरोडा टाकून अवघ्या 2 तासातच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेतलं। यावेळी पोलिसी खाक्या दाखवतच त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी रोहित अमीर चव्हाण व भुऱ्या नीला भोसले यांना तात्काळ अटक करून इतर फरार आरोपींचा शोध सुरू केलाय। अवघ्या 2 तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्यानं निजामपूर पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे। परवेज सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, निजामपूर।